आज आपण राजगिरीची भाजी करणार आहोत. 2-3 दिवस झाले मी ही भाजीपाला आणला होता, परंतु सगळंच मी भाजीपाला एका दिवसात करू शकत नाही. मग मी भाजीपाला निवडून फ्रीजमध्ये ठेवत असते. पण जरा कोमटलेलीच भाजी होती. मग मी स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुतलेली आहे. आता ती 15-20 मिनटं चाळणीत ठेवली ना, तर असे वाटेल की आपण आजच भाजीपाला आणलेला आहे, अशा पद्धतीने ही टवटवीत होते आणि म्हणजे भाजी करायला काही सोपी जाते. आता ही भाजी जर पानं जर मोठे मोठे असले ना, तर ओबडधोबड कट करून घ्यायची. शक्यतो या भाजीची मला पानं मोठी नव्हती, तर मी तरीही तुम्हाला दाखवण्यासाठी ही भाजी थोडीशी कापून घेत आहे. अशी ओबडधोबड कापून घ्यायची, एकदम बारीक पण नाही. आणि ह्या भाजीचे पाने जास्त मोठे पण नव्हते, मीडियम साईज होते. मग मी शक्यतो भाजी कट करत नाही, तर मी राजगिरीची भाजीचे पानं कधी कधी खूप मोठे असतात, तर ती कट केली तरी काही हरकत नाही आहे. आता ही पूर्ण हिरवी पण नाही आहे आणि पूर्ण लाल पण नाही आहे. आता आपण ह्याला फोडणी देण्यासाठी लसूण घालत आहोत आणि हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, म्हणजे तिखट तुम्हाला जसं लागेल तसं. आणि कोणताही भाजीपाला असू ते मी त्याच्यामध्ये लसूण खूप भरपूर घालते, म्हणजे खूप टेस्ट छान येते. आणि थोडंसं जाडं मीठ टाकू, म्हणजे ठेचताना आपल्याला अवघड जाणार नाही आणि हिरवी मिरची आणि लसूण पूर्णपणे ठेचून निघेल. अशा प्रकारे ठेचून घ्या. आता आपल्याला हे ह्या अशा प्रकारे हा ठेचा तयार करायचा आहे. आता आपण वाटीत काढून घेऊ. आता कढईमध्ये जेवढं पाहिजे तेवढं तेल टाका, जेवढं आपल्याला थोडंसं जास्त लागेल किंवा कमी लागेल असं मिडियमपणे 2-3 मी पळ्या टाकलेल्याच आहेत. आता ठेचा घेऊ टाकू. ठेचा मस्तपैकी परतून घेऊ, जळून नका देऊ, कारण की कोणतेही मसाला जळला की भाजीची टेस्टच जाते. त्यामुळे भाजी करताना ही कायम लक्षात ठेवायचं आहे की कोणताही मसाला जळून नाही द्यायचा. मग ती अगदी हिरवी मिरची आणि लसूण का असं नाही, किंवा लसणाची फोडणी जरी देत असला तरीही मसाला जळून नका देऊ. आता अशा प्रकारे हा ठेचा आपल्याला मस्तपैकी झालेला आहे. आता आपण भाजी टाकून घेतलेली आहे. आता भाजी तर खूप जास्त दिसते आणि कढई खूप छोटी दिसते, पण मग मी अशी आयडिया केली की पहिल्यांदा थोडी थोडी भाजी टाकून थोडी थोडी अशी शिजवून दिली, म्हणजे भाजी थोडीफार शिजली की जरा कमी होती की परत मी दुसरी भाजी टाकत असते. आता पहिल्यांदा हाताच्या साह्यानेच मी उलटी पालती अशी करून घेतलेली आहे, कारण की उलटण्याने किंवा झाऱ्याने केलं की ती अलीकडे पलीकडे पडूनच जाते गॅसवर. त्यामुळे आणि एकदा नंतरनं झाऱ्याने हलवून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने खाली पूर्ण थोडीफार का होईना शिजून बारीक झालेली भाजी असते आणि वरची भाजी टवटवीत असते ना, ती परत आपण खालच्या साईडने कढईच्या बाजूने करून घ्यायची, म्हणजे अशी भाजी बारीक होऊन जाते आणि आपल्याला दुसरी भाजी त्याच्यावर टाकता येते. आता परत त्या टाईपचंच अशी खालची वरती आणि वरची खाली अशी करूनच भाजी शिजून घ्या. आता ही एवढी मोठी भाजी वाटते ना, तर ही कढईमध्ये अशी कढई भरून पण होणार नाही आहे. ही पूर्ण कढईच्या अर्धीच्या निम्मी होणार आहे, म्हणजे चतकुर भागच भाजी होणार आहे. शिजून खूप भाजी कमी होते. हा तर तुम्हाला अनुभव असेलच आणि प्रत्येक गृहिणीला असतेच, कारण की रोजच्या याच्यामध्ये भाजीपाला तर होतोच. तरीही मी या कढईमध्ये ॲडजस्ट केली. हे बघा अशा साह्याने हळूवारपणे खालची वरती वरची खालची भाजी अशी करून घ्यायची. म्हणजेच बघा हे अशा पद्धतीने आता थोडीशी अजून शिजायची बाकी आहे, परंतु कमी झालेली आहे. अजून शिजली की बघा एवढीच झालेली, एका जुडीची भाजी एवढीच झालेली आहे. जुडी खूप माझ्याकडे मोठी होती ना, त्यामुळे ही एवढी झालेली आहे. अशा पद्धतीने आणि शिजली का नाही तर तेव्हा देठ आहे ना दाबून बघायचं, म्हणजे भाजी शिजलेली आपल्याला समजून जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका. भाजी ही एक जळून द्यायची नाही, खाली लागून द्यायची नाही, म्हणजे टेस्टला खूप छान लागते. एकंदरीत दुपारच्या जेवणाची तयारी झालेली आहे. तुमच्यासाठी प्लेट वाढलेली आहे. सगळ्यांनी या जेवायला. भेटू आपण उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.